आम्ही खरं म्हणजे आमच्या अनेक गोष्टींवर गप्पा देखील व्हायच्या, अनेक गोष्टींवर बोलायचो. दादांना क्रिकेटची आवड होती, त्याच्यावरही अनेक वेळा आमची चर्चा व्हायची. आणि आम्ही जेव्हा एकत्रित प्रवास करायचो त्यावेळी दादांच्या अनेक ज्या काही सवयी होत्या त्यात दादांना मला नेहमी आठवतं की दूध प्यायला आवडायचं. त्यामुळे आमच्या विमानात किंवा हेलिकॉप्टरमध्ये कोल्ड्रिंक असू द्या, काही असू द्या, जे कोल्ड मिल्क असतं, आणि दादा सांगायचे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, रोज हळदीचं दूध पितो आणि मला कुठल्याही म्हणजे कोल्ड्रिंक किंवा याच्यापेक्षा दूध प्यायला आवडतं. अशा अनेक सवयी दादांच्या एकदम नजरेसमोरून जातात. दादा चप्पल घालायचे पण पाय नेहमी स्वच्छ ठेवायचे. त्यांना ती एक सवय होती की बसल्या बसल्या आपला पाय स्वच्छ करायचे ते. त्यामुळे अशा ज्या गोष्टी आहेत त्या अशा आज माझ्या नजरेसमोरून चाललेल्या आहेत. पण मला असं वाटतं की त्यांच्या काही सवयी ज्या होत्या या इतक्या महत्त्वाच्या होत्या. त्यातली सगळ्यात महत्त्वाची सवय म्हणजे त्यांचा वक्तशीरपणा. कधीही कुठल्याही ठिकाणी 1 मिनिटं आधी पोचायचं म्हणजे पोचायचं. ज्यावेळी आम्ही तिघं होतो, शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते, मी उपमुख्यमंत्री होतो, दादे उपमुख्यमंत्री होते. 12 वाजताचा कार्यक्रम असेल तर दादा 11:59ला पोचणार, मी 12:05ला पोचणार आणि शिंदेसाहेब थोड्या वेळेमध्ये, नाही एवढं नाही पण एक 15-20 मिनटं अजून ते मागे पुढे. पण कधीही, आणि मी तर कमीत कमी शिंदेसाहेब किती वाजता निघतायत हे बघून मी त्या ठिकाणी कार्यक्रमात पोचायचो. पण दादा 12चा कार्यक्रम कोणाला याला किती वाजू द्या, दादा 11:59ला पोचणार म्हणजे पोचणार. आणि मला असं वाटतं की ही त्यांचं वक्तशीरपणा, म्हणजे सकाळी 9ची बैठक असेल, त्यांनी बोलवली असेल तर अधिकाऱ्यांना माहिती असायचं की 8:59ला दादा खुर्चीवर असणार, त्यामुळे त्याच्या आधी आपण पोचलं पाहिजे. मंत्रालयामध्ये कुठल्याही अधिकाऱ्यांपेक्षा लवकर पोचणारे दादा होते. मला असं वाटतं की मंत्रालयाची सुरुवातच दादा करायची आणि सकाळी 9 वाजता मंत्रालयात आपल्या चेंबरमध्ये जाऊन दादा बसायचे. तिथे मिटिंगा घ्यायचे, त्यांचं कामकाज करायचे. आणि म्हणून कधीही कामकाज अडलेलं आहे, फाईल थांबलेली आहे, दादा उपलब्ध नाही म्हणून निर्णय होत नाही, असं कधी झालं नाही. एखादा निर्णय जर त्यांना पटला नाही तर मात्र त्या ठिकाणी ते स्पष्टपणे सांगायचे, फाईल थांबवायचे, चर्चा करायचे. पण आपलं जे काम आहे ते काम मात्र ते सातत्याने करायचे. आणि दुसरा त्यांचा स्वभाव होता की मंत्रिमंडळात किती विषय असले तरी प्रत्येक विषयाचा नीट अभ्यास करून दादा यायचे. प्रत्येक विषयाची एक नोट त्यांच्याकडे असायची आणि त्या विषयात जर काही किंतु परंतु असेल तर तो किंतु परंतु त्या ठिकाणी ते मांडायचेच. आणि अनेक वेळा अगदी साधे विषय जे असायचे की ज्याच्यावर चर्चेची गरज नाही, सचिव उभा राहिल्याबरोबर दादा म्हणायचे ठीक आहे मान्य आहे, आणि दादांनी मान्य आहे म्हटल्यानंतर तो विषय सगळ्यांना मान्यच असायचा. त्यामुळे मला असं वाटतं की ही देखील एक क्वालिटी त्यांची होती की नीट विषयाचा अभ्यास करून, आणि नुसता अभ्यास करून नाही तर त्या प्रत्येक मंत्रिमंडळातल्या विषयाची 4 ओळींची नोट ही नेहमी दादांजवळ असायची की जी ते मांडायचे. आणि त्यातनं त्यांचं एखाद्या विषयावरची जी पकड आहे ती पकड आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळायची. खरं म्हणजे दादांच्या संदर्भात अनेक लोक अनेक गोष्टी सांगू शकतील. त्यांच्या वक्तशीरपणाबद्दल देखील अनेक या ठिकाणी आपल्याला गोष्टी सांगता येतील. पण हे सगळं होत असताना वरकरणी दादा अतिशय कडक अशा प्रकारचे वाटायचे. पण माझा अनुभव असा होता की पहिल्यांदा एखाद्याशी कडक बोलल्यानंतर मग त्याच्याशी ते प्रेमळ देखील बोलायचे. आतून ते अतिशय प्रेमळ होते. त्यात त्यांचा स्वभाव होता की पहिल्यांदा एखाद्याला जसा मिलिटरीचा अधिकारी एकदम स्ट्रेट करतो असा स्ट्रेट करायचे, आणि त्यानंतर मात्र त्या व्यक्तीला सांभाळून घ्यायचं आणि त्या व्यक्तीचं जे काही कार्य आहे ते कार्य करायचं. हे खरं म्हणजे दादांचं आपण काम पाहिलं. पण हा सगळा वक्तशीरपणा, हे सगळं घड्याळाच्या काट्याने चालणं, या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी पहिल्यांदाच दादांनी टायमिंग मात्र चुकवलं. आणि ते टायमिंग म्हणजे ज्यावेळेस राजकारणामध्ये खूप मोठी इनिंग दादा खेळतील हे आपल्या सगळ्यांना दिसत होतं. अशा परिस्थितीमध्ये त्याने पहिल्यांदा जीवनाचं टायमिंग चुकवलं आणि त्याची हळहळ
हे आपल्या सर्वांना नेहमीच राहील. खरं तर दादा 6 वेळा उपमुख्यमंत्री झाले. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला. पण अनेक वेळा ते असं म्हणायचे की मी कधीतरी मुख्यमंत्री होईल, पण मी उपमुख्यमंत्री मात्र नेहमी राहील. अशा पद्धतीनं अनेक वेळा गमतीने ते म्हणायचे. आज मी असं म्हणू शकतो, अजितदादा पवार वॉज द बेस्ट चीफ मिनिस्टर महाराष्ट्र नेव्हर हॅड. एक जो चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळू शकला असता तो अजितदादांच्या रूपानं आता आपल्यामध्ये नाही. आणि मला विश्वास आहे की शेवटी कधीतरी त्यांचं स्वप्न देखील नियतीने पूर्ण केलं असतं. त्यांच्यात ती क्षमता निश्चितपणे होती. शेवटी राजकारणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गणितं असतात, पण क्षमतेचा जर विचार केला तर मुख्यमंत्री पदाकरता पूर्णपणे क्षमता असलेलं नेतृत्व हे अजितदादांचं होतं. खरं तर मी असं म्हणेन की राजकारणामध्ये आपल्याकडे अनेक नेते आहेत, अनेक दादा आहेत आणि सगळ्याच दादांनी चांगलं काम केलं आहे. पण महाराष्ट्रामध्ये वसंतदादा आणि अजितदादा ही दोन नावं अशी आहेत की ज्यांना दादा म्हणून नेहमीच महाराष्ट्र हा त्यांच्या कामाकरता या ठिकाणी लक्षात ठेवेल. दादांनी सुधाकरराव नाईकांच्या मंत्रिमंडळात ज्यावेळेस काम केलं त्यावेळी खरं म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा दादा मंत्री झाले त्यावेळी थोडा त्यांचा स्वभाव अबोल होता किंवा नेमकं तेवढं काम करायचं अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळे पहिल्यांदा लोकांचा दृष्टिकोन असा होता की एका मोठ्या घराण्यातला माणूस आहे, हा मंत्री झालेला आहे. पण त्यानंतर ज्यावेळेस दादांनी काम करणं सुरू केलं आणि विशेषतः सुधाकररावांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी ज्यावेळेस काम सुरू केलं, खरं तर सुधाकरराव त्यानंतर त्यांच्या प्रत्येक वाक्यागणित अजितदादांचं नाव घ्यायचे आणि त्यातनं अजितदादांचा परिचय हा काम करणारा नेता म्हणून, काम करणारा मंत्री म्हणून या महाराष्ट्राला झाला. आणि मला असं वाटतं की त्यानंतर मात्र त्यांनी जी स्वतःची ओळख निर्माण केली, कारण आपल्याला माहिती आहे की ते पहिले लोकसभेवर गेले, पण त्यानंतर पवारसाहेबांना तिकडे जायचं होतं, त्यामुळे दादा विधानसभेवर आले आणि त्यानंतर मात्र 8 वेळा निर्विवादपणे प्रचंड मतांनी आणि वेगवेगळे रेकॉर्ड करत बारामती मतदारसंघातनं दादा हे सातत्याने विधानसभा जिंकतच राहिले. बारामतीचा अपराजित नेता म्हणून दादांकडे आपण पाहतो. जनतेचं जे प्रेम दादांना मिळालं ते निश्चितपणे मला असं वाटतं की कुठल्याही नेत्याकरता त्यापेक्षा मोठा दुसरा कुठलाही ठेवा हा असू शकत नाही. आपल्याला या ठिकाणी माहिती आहे की विकास प्रकल्पांच्या बाबतीत दादा नेहमी सकारात्मक असायचे. त्यांचा मूळ पिंड हा विकास झाला पाहिजे, प्रोजेक्ट झाले पाहिजे आणि विरोधी पक्षात असतानाही विरोधाला विरोध न करता त्यांच्यामध्ये ही हिंमत देखील होती की एखादा जर चांगला प्रकल्प असेल तर त्याला विरोधी पक्षात असताना देखील, म्हणजे मी मुख्यमंत्री असताना देखील अनेक वेळा अनुभव घेतला की थेट त्याला त्यांनी या सभागृहात ते बोलायचे की ठीक आहे बाकी गोष्टी सोडून द्या, हे बरोबर आहे. किंवा विरोधी पक्षात असतानाही एखाद्या सभेमध्ये आपल्याच पक्षाचा एखादा व्यक्ती हा पंतप्रधानांबद्दल चुकीचं बोलल्यानंतर त्याच ठिकाणी आपल्याच पक्षाच्या व्यक्तीला किंवा तू लहान आहे, पंतप्रधानांबद्दल या शब्दात बोलण्याचं तुला कुठलाही अधिकार नाही, हे दरडावून सांगणं ही देखील जी एक मला असं वाटतं की एखाद्या नेतृत्वाची जी काही क्षमता असते ती क्षमता दादांमध्ये आपण अनुभवली आणि दादांनी त्या संदर्भात नेहमीच मला असं वाटतं की हा प्रयत्न केला. कधी फायलींचा ढीग हा दादांकडे आपण बघितला नाही. अधिकाऱ्यांना बोलवायचं, तिथे निर्णय करायचे, त्यांच्याकडनं समजून घ्यायचं
आणि एकदा पटलं की त्याची पाठराखण करायची, अशा पद्धतीनं ते सातत्याने काम करायचे. आज समाज माध्यमांमध्ये दादांचे अनेक व्हिडिओ आपण पाहतो. त्यांच्या म्हणजे तसा मूळ दादांचा स्वभाव हा जरी सिरियस वाटत असला तरी त्यांच्या भाषणांमध्ये मात्र खूप खुमासदारपणा असायचा. आज आपण अनेक त्यांची भाषणं जी काही समाज माध्यमात पाहतो, त्यांचे अनेक शॉर्ट्स पाहतो, अनेक त्यांचे पोस्ट पाहतो, लोकांनी केलेले अनेक त्यांचे जे व्हिडिओज आहेत ते पाहतो. त्यामुळे त्यांच्या भाषणामध्ये अगदी सरळ सोप्या भाषेमध्ये त्या ठिकाणी ते विनोद करायचे आणि त्यामुळे लोकांना ते आवडायचं. किंवा पत्रकार परिषदेमध्येही अनेक वेळा एका वाक्याचं, एका शब्दाचं उत्तर असं देऊन पत्रकारांना एखाद्या गंभीर विषयांवर नाकारलेले उत्तर आणि त्या ठिकाणी उत्तरही दिलं नाही, त्यांना बोलायला संधी मिळाली नाही, अशा पद्धतीनं दादांचं आपल्याला त्या ठिकाणी काम पाहायला मिळायचं. आणि कुठल्याही सवय नसलेल्या दादांची एकच सवय होती, ती म्हणजे काम. ही वॉज अ वर्कोहॉलिक पर्सन. कुठलंही काम दादांनी ज्या क्षेत्रात काम केलं त्या क्षेत्रामध्ये दादांनी उत्तम काम केलं. माननीय पवार साहेबांनी देखील लोक माझे सांगती या पुस्तकामध्ये दादांचं वर्णन करताना लिहिलंय, अजितच्या कामांचा झपाटा, सहकाऱ्यांना विश्वास देण्याची त्याची पद्धत आणि कितीही काम करण्याची त्याची तयारी, यामुळे त्याच्या नेतृत्वाबद्दल विधिमंडळ सदस्यांच्या मनात सन्मानाचे स्थान आहे. अजितची ही स्वकष्ट अर्जित कमाई आहे, असं पवार साहेबांनी देखील त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे. साहित्य क्षेत्रामध्ये मधु मंगेश कर्णिक यांनी सांगितलेला